सेकंड चॅप्टर आहे आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय? फर्स्ट चॅप्टर कोणतं होतं आपलं? लिनियर इक्वेशन. आता लिनियर म्हणजे काय? ज्याची मॅक्झिमम पॉवर, मॅक्झिमम डिग्री 1 असते. किती असते? 1. क्वाड्रॅटिक मध्ये ती डिग्री राहील तुमची 2. किती राहील? 2. आता लिनियर मध्ये काय? लिनियर मध्ये 2 गोष्टी असतात बघा. लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल. आता व्हेरिएबल आणि कोएफिशियंट परत एकदा सांगतो, रिव्हिजन करतो तुमची थोडीशी. समजा 4x आहे. किती आहे? तर हा 4 जो आहे याला काय म्हणायचं? कोएफिशियंट. हा झाला तुमचा कोएफिशियंट. आणि x ला काय म्हणायचं? या x ला म्हणणार तुम्ही व्हेरिएबल. फरक असतो या दोन शब्दावरच दोन इक्वेशन आहे. क्वाड्रॅटिक म्हणा किंवा लिनियर म्हणा. कोएफिशियंटचा काही रोल नसतो एवढा. ठीक आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, रोल नसतो म्हणजे इक्वेशन ओळखताना त्याचा एवढा काही रोल नाही, त्याचा रोल तर भरपूर आहे. पहिलं गोष्ट, लिनियर इक्वेशन मध्ये त्याची पॉवर, कोणाची पॉवर? व्हेरिएबलची. व्हेरिएबलची पॉवर 1 राहील जास्तीत जास्त. किती राहील? 1. आता इथे बघा लिनियर आणि क्वाड्रॅटिक. आता जर तुम्हाला फक्त इक्वेशन ओळखते आपण ना, सध्या अजून गेलो नाही टॉपिक मध्ये आपण. आता मला सांगा तुम्ही इथे लिनियर कोण आहे? लिनियर 5x + 9. का? त्याची पॉवर किती आहे? x ची 1. परत इकडे कोणता आहे? 3x - 7. इकडे आहे का? नाही. आता याची पॉवर आहे x² + 3x - 5. याची पॉवर 2 असल्यामुळं हा लिनियर नाही राहिला, तो बनला क्वाड्रॅटिक. काय बनला? क्वाड्रॅटिक. परत 3x² - 5 आणि 5x². ठीक आहे. हे बेसिक होतं 9वीचं, की थोडंफार आपल्याला नॉलेज पाहिजे. लिनियर म्हणजे डिग्री 1, लिनियर म्हणजे डिग्री 1 आणि क्वाड्रॅटिक म्हणजे डिग्री 2. डिग्री म्हणजे हायेस्ट पॉवर. त्या इक्वेशन मध्ये हायेस्ट पॉवर किती आहे? ठीक आहे. मग आता क्वाड्रॅटिक इक्वेशन कशाला म्हणायचं? एकदम लॉजिकली, एकदम टॉपिकवर येतो, जास्त बेसिक मध्ये जात नाही. जे इक्वेशन या स्टँडर्ड फॉर्म मध्ये असतं बघा. स्टँडर्ड फॉर्म. कोणता फॉर्म? स्टँडर्ड. स्टँडर्ड फॉर्म असतो सर्वांना माहिती आहे. काय असतो? ax² + bx + c = 0. हा झाला इक्वेशनचा स्टँडर्ड फॉर्म. क्वाड्रॅटिक इक्वेशनचा स्टँडर्ड फॉर्म ax² + bx + c = 0. ठीक आहे. आता मग याच्यावर बेस एक्झाम्पल बघा. कोणते कोणते क्वाड्रॅटिक इक्वेशन असू शकतात? याच स्टँडर्ड फॉर्म मध्ये येतील असं नाही. फॉर एक्झाम्पल बघा, पहिलं घेतलं मी 5x² + 3x + 2 = 0. हा इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का नाही? हो का नाही सांगा? आहे. या फॉर्म मध्ये दिसतं. मी जर असं म्हटलं 9x² + 3 = 0. क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का? आहे. मधातली टर्म नाहीये. आहे का मधातली टर्म? नाही. पण त्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण म्हणू शकतो. का म्हणू शकतो? नंतर सांगेल. अजून एक घेतो. त्याच्यानंतर 9x² + 6x = 0. आहे का क्वाड्रॅटिक इक्वेशन? आहे. आणि 12x ची पॉवर 2 हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का? हो का नाही? आता मला सांग, हे 4 टाईप लिहिले, याच्या व्यतिरिक्त क्वाड्रॅटिक इक्वेशन बनत नाही. 4 टाईप लिहिले मी. आता सर तुम्ही तर सांगितलं ax² + bx + c असं आलं पाहिजे. ते पहिल्याच ठिकाणी आहे, बाकी 3 ठिकाणी नाहीये. मग हे क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही का? आहे. का आहे? त्याचं रिझन देतो तुम्हाला. इथं c ची किंमत 3 आहे. c ची किंमत किती आहे? 3. b ची किंमत किती असणार? 0. म्हणजे इथे तुमचा b राहील 0. काय राहील? 0. या क्वेश्चन मध्ये, या इक्वेशन मध्ये 0 कोण राहणार तुमचा? c राहील तुमचा इथे 0. c = 0. आणि इथे कोण कोण 0 आहे? b पण 0 आणि c पण 0. मग तुम्ही मला याच्याहून एक गोष्ट क्लिअर करा, क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये 0 कोण राहणार नाही? x² ची टर्म म्हणजेच कोणता? a. म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन साठी हा सर्वात महत्वाचा आहे. a cannot be 0. नेवर. a कधी 0 असणार नाही. जर a 0 असला तर ते क्वाड्रॅटिक इक्वेशन बनू शकत नाही. कारण a म्हणजे कोणती टर्म आहे? x² ची. b 0 असला तरी चालतो, c 0 असला तरी चालतो. b आणि c दोन्ही 0 असले
तरी चालतात, फक्त A0 नको. मग हे जे काही सगळे टाईप हे काय क्वाड्रॅटिक इक्वेशन. मग आता क्वाड्रॅटिक इक्वेशन सोडवायचं कसं ॲक्च्युली, या सगळ्या गोष्टी कळायला बेसिक. आता प्रॅक्टिस सेट घेऊ आपण. प्रॅक्टिस सेटमधून कळून जाईल तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन. ठीक आहे, पहिला प्रश्न तर तुम्हाला जमलाच पाहिजे. तरी पहिला प्रश्न काय आहे, राईट एनी टू क्वाड्रॅटिक इक्वेशन. हा तर कोणी सांगू शकतं. दोन सोडवायचे आपल्याला, कोणती दोन मनानं लिहायची. कोणती दोन आपल्याला मनानं लिहायचे. राईट एनी टू क्वाड्रॅटिक इक्वेशन. किती लिहू शकता तुम्ही, किती पण लिहू शकता. असा प्रश्न येणार आहे का तुम्हाला. एवढे लहान आहे का तुम्ही, नाही. बरोबर आहे, जास्त मोठे पण नाही झाले. क्वाड्रॅटिक इक्वेशन कोणते दोन टाका मनानं. 26 लेटर आहे आपल्याकडे. किती लेटर आहे, 26. कोणती नंबर घ्या, किती लिहू शकता तुम्ही, जे मनात आलं ते. 9m² + 3m - 2 = 0. तुमच्या मनानं एखादा सांगा मला, पटकन कोणतंही सांगा. 10x² - 5x मायनस करा -3 = 0. असे तुम्ही कितीही लिहू शकता तुमच्या मनानं. 26 लेटर कितीही लिहू शकता. आपल्याला किती लिहायचे होते, 2. हा प्रश्न तुम्ही सोडवायचा, येणार नाही तो. आता एखाद्या वेळेस एका मार्काला असा प्रश्न येतो की खालीलपैकी क्वाड्रॅटिक इक्वेशन कोणतं आहे. आणि हा प्रश्न तुमचा नेहमी एका मार्काच्या रिकाम्या जागेसाठी येईल. कशासाठी, रिकाम्या जागा. कारण प्रश्नामध्ये खालच्या जे 1 मार्काचे प्रश्न असतात तुम्हाला तो विचारणार नाही. ठीक आहे. आता डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. ठीक आहे, पहिलं इक्वेशन लिहू आपण. पहिलं इक्वेशन काय बघा, एकदाच समजून घ्यायचं, परत परत अभ्यास करायची गरजच पडली नाही पाहिजे. आजूबाजूच्याकडे लक्ष देऊ नका, त्याचं नुकसान नाही, तुमचं नुकसान आहे. बघा, सगळ्यात पहिले चेक करायचं मॅक्झिमम इंडेक्स. इंडेक्स म्हणतात त्याला, काय इंडेक्स. मॅक्झिमम शब्द टाकायचा, मॅक्झिमम इंडेक्स. मॅक्झिमम इंडेक्स म्हणजे सर्वात मोठी पॉवर किती आहे रे, 2 आहे. आणि नंबर ऑफ व्हेरिएबल, नंबर ऑफ व्हेरिएबल, नंबर ऑफ व्हेरिएबल किती आहे, 1. कोणतं येते, x. बरोबर. मग देअरफॉर x² + 5x - 2 = 0 इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता या प्रत्येक चॅप्टरमध्ये मी फक्त Q आणि E लिहिणार. काय लिहिणार, तुम्हाला ते समजलं पाहिजे की क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला नोट्समध्ये पूर्ण लिहायचंय. काय लिहायचंय, पूर्ण. मी फक्त असं लिहिणार. समजला. प्रत्येक चॅप्टरमध्ये म्हणजे प्रत्येक एक्झरसाइज मध्ये मी फक्त तेवढं टाकणार, तुम्ही त्याला पूर्ण असं लिहायचं. आता दुसरा प्रश्न, y² = 5y - 10. याला पद्धतशीर करून लिहा. y² 5y इकडे आणा, -5y - 10 = 0. व्हेरी गुड. +10 = 0. ठीक आहे. आता हा जो इक्वेशन आहे आपलं, याच्यात आपल्या गोष्टी चेक करा. मॅक्झिमम पॉवर किती आहे, 2. मग काय लिहिणार तुम्ही, मॅक्झिमम इंडेक्स. मॅक्झिमम इंडेक्स झाला तुमचा 2. आणि नंबर ऑफ व्हेरिएबल 1. नंबर ऑफ व्हेरिएबल किती आहे, 1. कोणतं येते, y. नंबर ऑफ व्हेरिएबल इज 1. देअरफॉर y² = ओरिजिनल वाला लिहायचा, y² = 5y - 10 इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. काय तुमचं ते, क्वाड्रॅटिक इक्वेशन. ठीक आहे. आता तिसरं येईल का सांगा मला. आता तिसरं चौथं सगळे सांगतो तुम्हाला फास्टमध्ये. तिसरं चौथं, बरं काय आहे तिसरं, y² 1/y. y² 1/y = किती आहे, 2. आता y² + 1/y = 2 आहे तुमचं. मग ठीक, आपण हा छेदातला नंबर काढण्यासाठी मल्टिप्लाय करतो, माहिती आहे सर्वांना. मग y न जर मल्टिप्लाय केलं इकडं तर काय होईल, y³. इथला y निघून जाईल, आणि म्हणजे सगळ्याला y न गुणून राहिलो आपण. कितीनं गुणून राहिलो, y. याला y न गुणलं, y³ झाला. याला y न गुणलं, y कॅन्सल. याला y न गुणलं तर किती झाले, 2y. आता इथे याला काही पद्धतशीर लिहिण्याची गरज नाही, कारण तुम्हाला डायरेक्ट समजून गेलं. मॅक्झिमम इंडेक्स किती आहे, मॅक्झिमम इंडेक्स 3. ठीक आहे, डायरेक्ट इथूनच सांगू शकता मॅक्झिमम इंडेक्स 3 आहे. देअरफॉर इट इज नॉट ए क्वाड्रॅटिक इक्वेशन.
व्हेरिएबल लिहिण्याची गरज आहे का? नाही. मॅक्झिमम इंडेक्सच कळाला ना तुम्हाला. मॅक्झिमम इंडेक्स 3 आहे. इट इज नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. त्याच्यानंतर चौथं काय आहे? x अपॉन 1/x इज इक्वल टू -2. x प्लस 1/x इज इक्वल टू -2. तीच प्रोसिजर आहे. x प्लस 1/x इज इक्वल टू -2. मग x न मल्टिप्लाय करायचं, आपल्याला x काढून टाकायचं. तर x गुणिले x स्क्वेअर, इथं +1 इज इक्वल टू -2x. याला पद्धतशीर लिहा. x स्क्वेअर प्लस 2x प्लस 1 इज इक्वल टू 0. मॅक्झिमम इंडेक्स किती आला? मॅक्झिमम इंडेक्स आलेला आहे तुमचा 2 आणि नंबर ऑफ व्हेरिएबल कोणतं येते? 1 x. मग काय लिहिणार तुम्ही? इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. ठीक आहे, 2 राहिले. m + 2 m - 5 m + 2 आणि m - 5 इज इक्वल टू 0. 5 नंबर आणि इकडं 6 नंबर. लक्षात राहू द्या. m³ 3m² - 2 m³ 3m² - 2 इज इक्वल टू 3m³. असंच आहे ना? इथं प्लस. बरं, साईनचा काही एवढा फरक नाही पडणार, कारण आपल्याला फक्त ओळखायची ती. आता इथं हे तुम्हाला 8वीला आहे. कितवीला आहे? 8वीला. पहिल्या ब्रॅकेटनं म्हणजे पहिल्या टर्मनं पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून घ्यायचं. बघा, m -5 फर्स्ट ब्रॅकेटला म्हणजे पहिल्या टर्मनं सेकंड ब्रॅकेटला. आता नंतरची टर्म आहे +2. किती उरली? त्यानं परत त्याच ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायची. ही झाली याची प्रॉपर मेथड. m गुणिला m m², m गुणिला 5 2 गुणिला m प्लस इंटू मायनस मायनस आणि 5 दुनी 10 इज इक्वल टू काय? 0. आता या दोघांना आपण सॉल्व्ह करू शकतो. m² ला कोणी सोबती नाहीये. -5 आणि 2 मोठ्या संख्येतून छोटी संख्या. -3m - 10 इज इक्वल टू 0. मग मॅक्झिमम इंडेक्स आला याचा 2 आणि नंबर ऑफ व्हेरिएबल 1. कोणता आहे तो? m. मग देअरफॉर इट इज ए क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता लास्ट वाला फक्त एक राहिलं, लास्ट वाला. आता याच्यामध्ये काय होईल? याला इकडे घेऊन या फक्त 3m² ला, 3m³ ला. 3m³ इकडे आलं, मायनस झालं. m³ उरलेलं आहे बरोबर. इकडे उरलेलं आहे 3m², इकडे उरलेलं आहे -2 आणि इकडे झालं 0. याला इकडे आणल्यामुळे हा झाला मायनस. आता या दोघांना इथंच का लिहिलं याच्यासोबत? कारण m³ सॉल्व्ह करू शकतो. इथं बघा काय होतं? m म्हणून या दोघांना सॉल्व्ह करू शकलो. बाकीच्यांना कोणी सोबती नव्हतं. m³. आता मी तुम्हाला -3 अधिक 1 आपल्या जे दुसरे यूट्यूब चॅनल आहे आपलं स्पर्धा परीक्षेचं, त्याच्यावरती मी बेरीज वजाबाकीपासून शिकवलेलं आहे. ज्यांना खरंच अजूनही प्रॉब्लेम जात असेल मायनस प्लसमध्ये, ते व्हिडिओ पाहून घ्यायचे. ठीक आहे, तुमच्याकडे वेळ आहे. -3 मधून 1 किती येईल? -2. -2m³ प्लस 3m² - 2 इज इक्वल टू 0. आता मॅक्झिमम इंडेक्स किती आला? मॅक्झिमम इंडेक्स हा आहे तुमचा 3. मग देअरफॉर इट इज नॉट क्वाड्रॅटिक इक्वेशन. ठीक आहे, समजलंय? 6च्या 6 क्वेश्चन. काय अवघड होते का? कळाले सगळे? आता पुढचा टॉपिक आपला जो स्टँडर्ड फॉर्म आहे. कोणता फॉर्म? स्टँडर्ड फॉर्म. याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहायचंय. कशामध्ये लिहायचंय? स्टँडर्ड फॉर्म मध्ये. कसं बघा, इथून आपलं मेन एक्झाम साठी रिलेटेड जे कंटेंट आहे ते सुरू झालंय. ठीक आहे, बरोबर आहे? समजलं का? आता स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहिण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? आपला स्टँडर्ड फॉर्म सांगा पहिले काय?
ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. हा झाला आपला स्टँडर्ड फॉर्म. ठीक आहे. मग पहिला क्वेश्चन हिअर काय दिलेले 2y इज इक्वल टू 10 मायनस y स्क्वेअर. याला इकडे घेऊन या. y स्क्वेअर प्लस 2y मायनस 10 इज इक्वल टू 0. येताना सगळे साईन बदलतात. 10चं झालं मायनस आणि वायचं झालं प्लस. इथं टाकायचा एक शब्द कंपेरिंग विथ काय आपलं ते ax स्क्वेअर bx प्लस c इज इक्वल टू 0. a ची किंमत yचं 1. अरे y स्क्वेअर नाही रे, a कोइफिशियंट आहे. इथं स्क्वेअर a ची किंमत किती येणार 1, b ची किंमत 2 आणि c ची -10. हे सोडवून होत तुम्हाला काही अवघड. आता बघा दुसरा प्रश्न आहे, तिसरा प्रश्न आहे, चौथा प्रश्न आहे, पाचवा प्रश्न आहे. हे सर्व तुम्ही सोडवून आणायचे. मी सोडवणार नाही. का सोडवणार नाही? तुम्हाला आलं पाहिजे. मी तुम्हाला एकदम शॉर्टमध्ये इथं फक्त पटापटा तुम्हाला मी शॉर्टमध्ये त्याला सिम्प्लिफाय करून देतो. बाकी तुम्ही इथून पुढची प्रोसिजर तुम्ही करायची. ठीक आहे. आता दुसरा प्रश्न x मायनस 1चा स्क्वेअर करायचा आहे. मग तो काय असतो बघा a मायनस बीचा स्क्वेअर काय असतो a स्क्वेअर मायनस ट्वाईस ab प्लस बी. जे प्रश्न इम्पॉर्टंट एक्झामसाठी त्याच्यावरती मी वेळ जास्त देतो. आता याच्यामध्ये प्रश्न येणारच नाही शक्यतो असा. ठीक आहे. हा प्रश्न इन्क्लूड राहील कुठं पुढच्या क्वेश्चनमध्ये कळून जाईल तुम्हाला. ए स्क्वेअर पहिल्याचा स्क्वेअर एक्स स्क्वेअर मायनस ट्वाईस ए बी म्हणजे दोघांचा. आता बघाय कसं आहे, तुम्ही जर मॅथमध्ये जेवढे डीप जासाल तेवढं तुम्हाला शिकवायची गरज पडू शकते. हे 8वीचे टॉपिक आहे. मायनस ट्वाईस ए बी म्हणजे काय 2 गुणिला पहिलं पद गुणिला दुसरं पद. इंग्लिशमध्ये 2 गुणिला फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म. मग 2 गुणिला एक्स 2x इंटू 1. मग याला लक्षात कसं ठेवायचं, हा स्क्वेअर आहे ना 2 1 2 2 गुणिला एक्स 2x मायनस असल्यामुळं मायनस आणि 1चा स्क्वेअर 1. नसल समजलं कोणाला तिकडे बघून घ्या. याला आपण ए म्हटलं सरळ सरळ आणि याला काय म्हटलं बी. एचा स्क्वेअर म्हणजे पहिल्याचा स्क्वेअर, ट्वाईस ए बी म्हणजे या दोघांचा गुणाकार त्याची दुप्पट आणि बीचा स्क्वेअर म्हणजे तिसऱ्याचा स्क्वेअर. ठीक आहे. हे आलं तुमचं कोणाच्या बरोबर आहे 2x प्लस 3. याला इकडे घेऊन या. एक्स स्क्वेअर मायनस 2x हे 2x इकडे आल्यानंतर झाले मायनस प्लस 1 हे 3 इकडे आले -3 इज इक्वल टू 0. याला जर सॉल्व केलं तर एक्स स्क्वेअर -2 इज इक्वल टू 0. पुढची प्रोसिजर तुम्ही करायची. तिसरं एक्स स्क्वेअर प्लस 5x मायनस इन ब्रॅकेट 3 मायनस एक्स. एक्स स्क्वेअर प्लस 5x मायनस आत गेल्यानंतर साईन चेंज होतात -3 प्लस एक्स. एक्स स्क्वेअर प्लस 5x हा एक्स इकडे आणला -3 इकडे आणले +3 इज इक्वल टू 0. इथून पुढे तुम्हाला काय करायचं तुम्ही बघत बसा. चौथं येतं तुम्हाला. याला इकडे घेऊन या. समजलं. चौथं तुम्हाला सोडवता येईल. पाचवं बघा. पाचव्यामध्ये काय करणं आहे p प्लस 3 6p इज इक्वल टू -5. p न मल्टिप्लाय करा थ्राईस p 6p स्क्वेअर आणि हे -5. ठीक आहे. आता इथंच लिहितो पुढं. आता हा 6p स्क्वेअर सुरुवातीला लिहा 6p स्क्वेअर. हे 3p 2 नंबरला लिहा. ठीक आहे. हे -5 इकडे आणले +5 इज इक्वल टू 0. तुम्ही तोंडी सांगू शकता a ची किंमत 6 b ची 3 c ची 5. हे सगळे प्रश्न तुम्हाला सोडवायचे. ठीक आहे. त्याच्यानंतर लास्टवाला तो पण सोपा आहे. 13 इकडे घेऊन या फक्त. बरोबर. एक्स स्क्वेअर -22 होईल. समजलं. आता ज्याच्यात सर टर्म नाहीये याच्यात मग b ची किंमत येईल 0. किती येणार 0. इथं किती येईल b ची किंमत इथं पण किती येणार 0. ठीक आहे. आता एखाद्या याच्यात c नसेल, c कुठे आहे प्रत्येक याच्यामध्ये आहे. आता याच्यात b नाही तर b 0 टाकायचा. किती टाकायचा 0. हा आणि प्रत्येक मी तुम्हाला इथपर्यंत सोडून दिलेले आहे. तुम्हाला पूर्ण ही अशी प्रोसेस रिपीट करायची. समजला. आता मेन क्वेश्चन एक्झामसाठी इथून एक्झामचे क्वेश्चन तुमचे चालू होतील. म्हणजे आतापर्यंत जे शिकवलं ते तुमच्या यूजमध्ये नाही आहे का आहे. ठीक आहे. माझं काम काय माहिती का तुम्हाला एकदा ओळख करून देणं आणि तुमच्याकडून प्रॅक्टिस करून घेणं. चौथ्या प्रश्नामध्ये पण मी तुम्हाला एकच समजावून सांगणार आहे 2 नंबरचा. किती नंबरचा
तुम्हाला 1 नंबरचा सोडवायचा आहे. ठीक आहे, कसं एकदाच समजून घ्यायचं. कोणतं पुस्तक, गुगल बाबा, शाळा.com काही सर्च करायची गरज पडली पाहिजे नाही. ठीक आहे. आता नवीन आलं ChatGPT, मेटावर क्वेश्चन टाकला गेलं की भेटा आहे ना 2 मिनिटं. इकडे लक्ष द्या रे. दुसरा प्रश्न बघा, कसं लिहायचं ते सांगतो तुम्हाला एकदम प्रॉपर. हिअर 2m², इथून एक्झाम लेवलचे प्रश्न आहे, लक्ष इकडे पाहिजे सर्वांचं, तसं प्रत्येक टॉपिकलाच पाहिजे. 5m = 0. ठीक आहे, हे झालं इक्वेशन. आता नाऊ फॉर m = 2. पहिली काय टर्म m = 2. काही अवघड नाही, जिथं m आहे तिथं 2 टाका. काय, जिथे m आहे तिथं 2 टाकायचं फक्त. 2 इन ब्रॅकेट 2 चा स्क्वेअर, m चा स्क्वेअर, m ची किंमत 2 -5 2. ठीक आहे, याचं उत्तर किती येईल? 2 × 4 आणि 5 × 2, 4 × 2 = 8, 6 8, 5 × 2 = 10. उत्तर किती आलं? इज नॉट इक्वल टू 0. इज नॉट इक्वल टू 0. समजलं? मग देअरफॉर m = 2 इज, काय विचारलं तुम्हाला? डिटरमाइन द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. इज नॉट रूट ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. आणि 0 आलं तर काय राहील रे? रूट. क्वाड्रॅटिक इक्वेशनचं रूट राहील. m ची किंमत 2 घेतली होती, आता पुढच्या याच्यात m ची किंमत किती? 5/2 घ्यायची. नाऊ फॉर m = 5/2. m ची किंमत 5/2 जर घेतली, परत तीच प्रोसेस. 2 5/2 वर्ग वजा 5 5/2. 2 × 5 वर्ग 25, 2 वर्ग 4. एकदम सिंपल ठेवा. मायनस 5 अपॉन मध्ये याला सोबती आहे का कोणी मल्टिप्लाय करायला? नाही. 2 न कितीचा भाग जाईल? 2चा. म्हणजे इथं आलं तुमचं 25/2 -25/2. याचं उत्तर आलं 0. आणि ज्याचं उत्तर 0 असतं ते काय असतं? रूट. मग देअरफॉर m = 5/2 इज द रूट ऑफ, इथे एक शब्द टाकू शकता, गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. कोणतं इक्वेशन? हा एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू महत्वाचा प्रश्न आहे तुमचा. ठीक आहे, म्हणजे हा विचारलेला आहे तुम्हाला भरपूर वेळ. आता इथे x ची किंमत किती टाकायची तुम्ही? 1. फॉर x = 1 चेक करायचं. दुसऱ्याच्यात काय? फॉर x = -1 चेक करायचा आणि तो प्रश्न सोडवायचा. जेवढा दिसायला सिंपल आहे तेवढा तो प्रश्न सिंपल नाही, कारण त्याच्यात मायनस साइन आहे, 1 आहे. तिथं तुमचा घोळ होऊ शकतो. मायनस मायनस प्लस कधी होईल, मायनस कधी राहील, ह्या गोष्टी तुम्हाला आल्या पाहिजे. समजलंय? होमवर्क. ठीक आहे, कोणते कोणते होमवर्क आहे माहिती तुम्हाला, आता सांगायची गरज पडली पाहिजे नाही. नाही, प्रॅक्टिस सेट संपवायचं आहे आपल्याला, 2च बाकी. एकदा लिंक लागली, ही लिंक परत लागत नसते. बघा, सेम मागचा जो प्रश्न सोडवला तोच कन्सेप्ट इथं वापरायचा आहे, पण यांनी ऑलरेडी म्हटलेलं आहे रूट आहे. रूट आहे याचा अर्थ काय रे? या क्वाड्रॅटिक इक्वेशनची व्हॅल्यू काय आहे? 0. बघा कसं, हिअर kx² - 10x + 3 = 0. आणि काय दिलेले? x = 3 इज द रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन टाका. गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. मग बस त्याची किंमत टाकायची. केच्या बघा, x च्या ऐवजी काय ठेवायचं? 3. देअरफॉर kx² - 10x + 3 = 0. x ची किंमत किती ठेवायची? 3. -10 इथं 3 + 3 = 0. 3 चा वर्ग हे झालं 9k. 10 × 3 30. 30 + 3. आता तुम्हाला सांगितलं मोठ्या संख्येतून छोटी संख्या, तो व्हिडिओ बघून घ्या तुम्ही स्पर्धा परीक्षेचा. सिंपल सांगितलेलं आहे मी. 30 मधून 3 गेले 27 आणि मोठ्या संख्येत साइन मायनस, म्हणजे 9k - 27 = 0. हे हातातले मार्क्स आहे.
कोणाची वाट बघण्याची गरज नाही, मला कोणी काही देईल का, तू विचारच करायचा नाही मनात, हे पटापट क्वेश्चन सॉल्व्ह करून टाकायचे. 9k ची किंमत किती झाली 27, कारण 27 तिकडे गेल्यानंतर होतील प्लस. के बरोबर येईल मग ज्या गोष्टी गुणाकारात असतात त्या जातील भागाकारमध्ये. 9 न कितीचा भाग जाईल, के ची किंमत किती आली सांगा, काही अवघड आहे, कळालं? बस शेवटचा प्रश्न आहे. डब्यावाला ना, डब्बा म्हणलं की तुम्हाला आठवतं ते गाणं ऐकलं असेल ना तुम्ही, डब्बा आहे डब्बा, अंकल का टीव्ही डब्बा. बर हा, रिकामे डब्बे इकडे लक्ष द्या, तुमच्यामध्ये भरून टाकतो मी आता. सेम मागचा प्रश्न जसा सॉल्व्ह केला सेम ॲज इट इज आहे, फक्त रूट बदललं. रूट किती इथं -7/2. मागच्या याच्यात किती होतं, x ची किंमत 3 होती ना, इथं 7/2 आहे. मग ठीक आहे, आता हे इक्वेशन आपल्याकडे यम आहे, सॉरी काय इथं यम, हे इक्वेशन आपल्याकडे बघा. मग काय तुम्हाला कळायला पाहिजे, या यमच्या ऐवजी ठेवायचंय -7/5 आणि या यमच्या ऐवजी पण काय ठेवायचंय -7/5. मग हे कुठं ठेवायचं बघा. आता इज द रूट ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन, कोणतं रूट आहे -7/5. हा पण प्रश्न भरपूर वेळेस आलेला आहे. पुट यम इज इक्वल टू किती ठेवणार मग -7/5. जिथं यम आहे कुठे -7/5, इथं पण आहे -7/5. आता इथं डायरेक्ट बॉक्स दिलेला आहे, डायरेक्ट बॉक्स दिलेला आहे म्हणजे तुम्हाला ते एकूण डायरेक्ट आन्सर सोडून ठेवायचंय. तिथं कसं सोडून ठेवायचंय, 5 गुणिला -7/5 चा स्क्वेअर, मायनसचा स्क्वेअर नेहमी असतो प्लस, 7चा स्क्वेअर 49 आणि 5चा 25, 5 25, 49 भागिला 5. हे पूर्णच्या पूर्ण तुम्हाला इथे ठेवायचंय 49 भागिला 5. तसंच याला सोडवा, 2 गुणिला -7/5. आता याला सोपती का कोणी कट करायला, मग सरळ सरळ गुणाकार होईल, 7 दुनी 14, -14/5 इथे ठेवायचं आहे मग तुम्हाला -14/5. ठीक आहे, कळालं? त्याच्यानंतर लास्टमध्ये आता 49, आता बघा असं येते 49 भागिला 5 -14/5. आता बेस कसा आहे रे, सारखा, बेस सारखा असल्यावर सरळ सरळ 49 मधून 14 गेले 35, 35 भागिला 5, बेस सारखा आहे तर बेस, उत्तर किती येईल 7. किती आलं 7. मग तुम्हाला या बॉक्समध्ये किती ठेवणं आहे 7. आता हे 7 तिकडे गेल्यावर काय होतील, हे झालं तुमचं उत्तर. समजलं, कळालं आजचा टॉपिक? बरं, आजच्या टॉपिक मध्ये कोणाला काही प्रॉब्लेम, काही अवघड आहे का सांगाय? तुमचं जर असं लक्ष असलं ना प्रत्येक टॉपिकला, तुम्हाला घरी गेल्यावर फक्त एक रिव्हिजन मारायची गरज आहे. कळालं?